नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. मी आपणास विद्यापीठाचा जो B.Ed फोर्थ सेमिस्टरचा व्हॅल्यू एज्युकेशनचा पेपर एप्रिल मे 2024 मध्ये कंडक्ट करण्यात आला होता, त्या पेपरचे इंट्रोडक्शन करून देणार आहे. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स थ्री प्रिंटेड पेजेस. या ठिकाणी कोड आहे SC05-2024. फॅकल्टी ऑफ एज्युकेशन B.Ed सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर एक्झामिनेशन एप्रिल मे 2024. एज्युकेशन मेन सब्जेक्ट व्हॅल्यू एज्युकेशन. विषयाचं नाव सॅटरडे 11/5/2024ला हा पेपर कंडक्ट करण्यात आला होता. या पेपरची एक्झाम टाईम ड्युरेशन त्यावेळेस होतं 2 PM to 5 PM. टाईम 3 hours आणि मॅक्झिमम मार्क्स 75. तर 75 मार्काचा हा पेपर व्हॅल्यू एज्युकेशनचा समर 2024चा आहे. सुरुवातीला दिलेल्या सूचना वाचा. नोट बी. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व आणि 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7 सॉल्व आणि 2. पहिली सूचना प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. आणि तिसरी सूचना आहे प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न हा टिपांचा असतो 15 मार्कासाठीचा. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. प्रत्येक टिप साधारणपणे 1.5 ते 2 पेज लिहिणं गरजेचं आहे. पहिली आहे इंटिग्रेशन ऑफ व्हॅल्यूज, कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, 10 कोर एरियाज. फोर्थ व्हॅल्यू कन्फ्लिक्ट. थर्ड फॅमिली रोल इन एज्युकेशन. त्याच्यानंतर मित्रांनो मराठी व्हर्शनमध्ये दिलेले पहा. थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 3 15 मार्कासाठी. हे मूल्यांचे एकात्मीकरण, मूल्य शिक्षण संकल्पना, 10 गाभाभूत घटक, मूल्य संघर्ष, मूल्य विकासात कुटुंबाची भूमिका. तर 3 टिपा लिहायच्यात. प्रत्येक टिप ही 1.5 ते 2 पेज लिहिणं गरजेचं आहे. लॉंग क्वेश्चन्स 15 मार्काचे जे आहेत ते दुसऱ्यापासून सुरू होतात. व्हॉट इज व्हॅल्यू एज्युकेशन? एक्सप्लेन द नेचर अँड प्रिन्सिपल्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन फॉर 15 मार्क्स. मूल्य शिक्षण म्हणजे काय स्वरूप सांगून मूल्य शिक्षणाची तत्वे स्पष्ट करा. तिसरा क्वेश्चन, हाऊ वी गिव्ह व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. 15 मार्कासाठीचा प्रश्न आहे. सहशालेय उपक्रमातून मूल्य शिक्षण कशा प्रकारे देता येईल ते सांगा. आणि फोर्थ क्वेश्चन असा आहे, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ व्हॅल्यू डेव्हलपमेंट बाय मेन्शनिंग द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन फॉर मेंटेनिंग युनिटी अँड पीस इन अ मल्टीकल्चरल सोसायटी. 15 मार्कासाठीचा आहे. बहुसांस्कृतिक समाजात एकात्मता व शांतता टिकून राहण्यासाठी भारतीय संविधानातील मूल्य शिक्षणाचे महत्त्व सांगून मूल्य विकास प्रक्रिया स्पष्ट करा. त्याच्यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न आहे, एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन रिलिजियस एज्युकेशन अँड व्हॅल्यू एज्युकेशन बाय स्टेटिंग द रोल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन रिलिजियस कॉम्पोनंट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. धार्मिक घटकांमध्ये मूल्य शिक्षणाची भूमिका सांगून धार्मिक शिक्षण व मूल्य शिक्षणाचा सहसंबंध विशद करा. 6वा प्रश्न आहे, एक्सप्लेन कोहलबर्ग्स मोरल डेव्हलपमेंट ओरिजिन ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन ऑफ डेव्हलपमेंट. मूल्य शिक्षण विकासाची कोहलबर्ग यांची नैतिक विकास उपपत्ती स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर लास्ट 7th क्वेश्चन, स्टेट द रोल ऑफ फॅमिली, टीचर अँड सोसायटी इन व्हॅल्यू कन्फ्लिक्ट बाय स्टेटिंग व्हेन अँड हाऊ व्हॅल्यू कन्फ्लिक्ट अरायझेस. मूल्यविवाद कधी व कसा निर्माण होतो ते सांगून मूल्यविवादात कुटुंबाची, शिक्षकाची व समाजाची भूमिका स्पष्ट करा. तर मित्रांनो दुसरा, तिसऱ्या, चौथ्यामधून 2, कोणतेही 2, 5व्या, 6व्या, 7व्यामधून कोणतेही 2 आणि टिपांचं अनिवार्य असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. टिपा लिहायचा. एक टिप जी आहे त्या टिपेचं उत्तर 1.5 ते 2 पेज आणि लॉंग क्वेश्चनचं उत्तर जे आहे ते 2.5 ते 3 पेजेस त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. टाईम मॅनेजमेंट फॉलो करा, कारण लिहिण्याची स्पीड वाढवा. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.